2017 मध्ये झी बिझनेस शोवर एका माणसाचा कॉल आला. त्याचं नाव होता रवी आणि त्यांनी शेअर्सवर एक ऍडवाइस मागितली. तो म्हणाला की त्याचे जे आजोबा होते त्यांनी 1990 मध्ये MRF चे 20,000 शेअर्स घेतलेले, परंतु त्यानंतर एका ऍक्सिडेंट मध्ये ते कोमामध्ये गेले. त्यानंतर रिकव्हर झाल्यानंतर रवीचे जे आजोबा होते त्यांनी हे शेअर्स रवीला ऍज अ गिफ्ट म्हणून दिले. शोवर रवी विचारतोय की माझी इच्छा आहे की मी हे शेअर्स विकून टाकायचे, तर आता मी हे शेअर्स विकू का, असा त्याचा प्रश्न होता. ज्यावेळेस रवी हा प्रश्न विचारत होता त्यावेळेस MRF कंपनीचा एका शेअरचा व्हॅल्यू किती होता माहिती? 64,900 रुपीज ईच. याचा अर्थ असा आहे की द टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स ऍट दॅट टाइम जे रवीकडे होते इट वॉज ओव्हर 130 crore रुपीज. इजंट इट अमेझिंग? पण तुम्हाला काय वाटतंय, MRF चे जे शेअर्स रवीकडे होते ते विकणे हे योग्य आहे का? हे करेक्ट डिसिजन आहे का? कारण आज MRF चा एका शेअरचा व्हॅल्यू माहिती किती? 82,000 रुपीज. हा एक सिग्निफिकंट इन्क्रीज आहे फ्रॉम 64,900 इन 2017. याचा अर्थ असा आहे की जर का रवीनी ते शेअर्स विकले नसते तर आज त्या शेअर्सची व्हॅल्यू किती असली असती? मोर दॅन 164 crore रुपीज. अँड दॅट इज ह्यूज, इजंट इट? तुमची आणि आमच्यासारखे लोक आपण नेहमी सतत आपल्याला हे प्रश्न पडत असतात की शेअर्स कधी बाय करायचे आणि त्या शेअर्सला कधी विकायचं. शेअर्स बाय किंवा सेल करायचा परफेक्ट किंवा राईट टाइम कधी असतं, म्हणजे कसा शोधायचं? आणि बरेचदा आपल्याला या प्रश्नांची उत्तरं भेटत नाही. टू आन्सर दिस क्वेश्चन्स आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हेन इज द बेस्ट टाइम टू बाय अँड नॉट टू बाय अ शेअर. तेवढंच नाही तर आपण आज डिस्कस करूया व्हेन टू सेल अँड नॉट टू सेल अ शेअर. तर चला मित्रांनो, करूया आजच्या व्हिडिओची सुरुवात. परंतु त्याआधी जर का तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर कन्सिडर सबस्क्राईबिंग आवर चॅनल अँड लाइकिंग आवर व्हिडिओ इफ यू हॅवंट ऑलरेडी. ओके, कारण आम्ही तुमच्यासाठी क्वालिटी कंटेंट ऑन पर्सनल फायनान्सेस, इन्व्हेस्टमेंट हे आम्ही वीकली तुमच्या समक्ष आणतो, जेणेकरून तुम्ही आपली स्वतःची एक वेल्थ क्रिएट करू शकणार. कुठल्याही कंपनीचे स्टॉक्स मध्ये, कुठल्याही लिस्टेड कंपनीच्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करणे हे अतिशय फन आणि रिवॉर्डिंग एक्सरसाइज वाटते, बरोबर ना? परंतु जर का तुम्ही विचार करत असाल की मी एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतो, त्यावेळेस लक्षात ठेवा तुम्ही फक्त पैसे इन्व्हेस्ट करत नाहीयेत, तुम्ही आपला टाइम सुद्धा इन्व्हेस्ट करताय. कारण जर का तुम्हाला स्टॉक एक्सचेंज मधनं चांगले रिटर्न्स काढायचे असतील तर तुम्हाला मनी अलॉंग विथ टाइम इन्व्हेस्ट करावा लागेल. सो व्हॉट इज द बेस्ट टाइम टू इन्व्हेस्ट इन स्टॉक? चला बघूया व्हेन टू बाय शेअर्स. मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला इकॉनॉमीला अनालाइज करणे हे अतिशय गरजेचे आहे आणि त्यानंतर आपण कुठलाही स्टॉक परचेस करू शकतो. लेट मी एक्सप्लेन. समजा मला आज स्टॉक मार्केटमध्ये निवेश करायचा असला तर सर्वात आधी मी सध्याच्या इकॉनॉमी आणि इकॉनॉमिकल कंडिशन्स याला अनालाइज करणार आहे. इन सिंपल टर्म्स मला बघायचं आहे की इन्फ्लेशन रेट्स काय आहेत, इंटरेस्ट रेट्स काय आहेत, भारतात अनएम्प्लॉयमेंट रेट्स काय आहेत आणि एक्सेट्रा. म्हणजे हे इकॉनॉमिकल फॅक्टर्सला आपण सर्वात आधी कन्सिडर करूया. कारण हे जे सगळे फॅक्टर्स आहेत हे आपल्याला आपल्या इकॉनॉमी संदर्भात खूप काही माहिती देऊ शकतात. हे जे फॅक्टर्स आहेत हे आपल्याला सांगतील की आपली इकॉनॉमी कशी परफॉर्म करते, कुठले सेक्टर्स किंवा कुठले इंडस्ट्रीज चांगलं प्रॉफिटेबल परफॉर्म करतात किंवा कुठले सेक्टर्स आणि इंडस्ट्रीज डाऊन आहेत. फॉर एक्झाम्पल, जर का मार्केटमध्ये इंटरेस्ट रेट खूप कमी झाला तर जास्तीत जास्त कंपनीज लोन घेण्यात इंटरेस्टेड असतील आणि या लोनच्या पैशाचा वापर करून ते आपला ग्रोथ फायनान्स करू शकणार आहे. ऍज अन इन्व्हेस्टर माझ्यासाठी हे खूप पॉझिटिव्ह आहे, कारण की जर का कंपनीचा ग्रोथ झाला तर माझ्या शेअर होल्डिंगचा पण ग्रोथ होईल. ऑन द अदर हँड, मार्केटमध्ये जर का इंटरेस्ट रेट जे असेल ते खूप जास्त झालेत तर जास्त कंपनीज लोन घेऊ शकणार नाही, जेणेकरून त्यांच्याकडे पैसे कमी असणार आहे आणि म्हणून त्यांची ग्रोथ कमी होईल, विच इज ऑफकोर्स अ निगेटिव्ह फॅक्टर फॉर एन इन्व्हेस्टर. कारण मग माझ्या शेअर होल्डिंगचा पण ग्रोथ तेवढा काही होणार नाही. तेवढंच नाही तर समजा जर का अनएम्प्लॉयमेंट रेट खूप वाढलेत तर याचा अर्थ असा होणार आहे की कंपनीचे जे कस्टमर्स आहेत, कन्झ्युमर्स आहेत, त्यांच्याकडे स्पेंड करण्यासाठी पैसे नसणार आहे. आणि जर का तुमची कंपनी कंझ्युमर स्पेंडिंगवर डिपेंडंट असेल तर अशा कंपनीचा ग्रोथ खूप स्टेग्नंट होऊन जाईल, कारण लोकांकडे पैसेच नसणार आहे आणि आपण त्यांच्या स्पेंडिंगवर डिपेंडंट आहोत. एकदा तुम्हाला इकॉनॉमिक कंडिशन लक्षात आली तर त्यानंतर आता तुम्हाला इव्हॅल्युएट करावा लागेल इंडस्ट्री ग्रोथ, जेणेकरून व्हेन टू बाय अ स्टॉक हे आपल्याला लक्षात येईल. तुम्हाला माहिती आहे का, भारतने अनाउन्स केलं आहे की $4.3 बिलियन इन्व्हेस्टमेंट क्लीन एनर्जी मध्ये करणार आहे. येस, $4.3 बिलियन, एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट. कारण इंडियाचा फोकस आहे की आपल्याला नेट झिरो एमिशन टार्गेट अचीव्ह करायचं आणि म्हणून आपण एवढा कॅपिटल इन्व्हेस्ट करतो. हे आपल्यासाठी अपॉर्च्युनिटीज आहेत.
ज्याचा आपण ऍडव्हान्टेज घेऊ शकतो. कारण भारतात असे बरेच इंडस्ट्रीज आहेत जे आपल्या गव्हर्नमेंटची मदत करू शकतात या टार्गेटला अचीव्ह करण्यासाठी, आणि याच्यात त्यांचा सुद्धा बेनिफिट आहे. आपल्याकडे इंडस्ट्रीज आहेत, फॉर एक्झाम्पल पॉवर, आपल्याकडे आहे इलेक्ट्रिक व्हेकल इंडस्ट्रीज, जे गव्हर्नमेंटची सुद्धा मदत करू शकतात आणि त्यांची स्वतःच सुद्धा याच्यात प्रॉफिट असणार. माझ्याकडे याचा प्रूफ पण आहे. तुम्ही नंबर्स बघा. इलेक्ट्रिकल व्हेकल्स, ईव्हीज यांची डिमांड काय ट्रमंडसली वाढली आहेत गेल्या काही महिन्यातच. आणि याचमुळे काही कंपनीज आहेत, फॉर एक्झाम्पल एक्साइड इंडस्ट्रीज, हे लोक ईव्ही मध्ये लागणारी जी बॅटरी आहे त्या बॅटरीमध्ये लागणारा जो लीड आहे ते सप्लाय करतात. तर अशा कंपनीचे शेअर्सची व्हॅल्यू खूप वाढलेत. परंतु बिफोर इन्व्हेस्टिंग इन दिस कंपनीज आपल्याला एक प्रश्न विचारावा लागणार, काय हे जे सेक्टर्स आहेत हे लॉंग टर्म मध्ये फोकसमध्ये राहणार आहेत की फक्त शॉर्ट टर्म? जर का तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल लॉंग टर्म, तर मग तुम्ही ह्या शेअर परचेस करा. परंतु जर का आन्सर असेल शॉर्ट टर्म, तर तुम्हाला विचार करावा लागेल. एवढंच नाही तर त्या पर्टिक्युलर सेक्टर मधले प्रत्येक स्टॉक्स किंवा त्या इंडस्ट्री मधले प्रत्येक कंपनीज चांगलाच परफॉर्म करतील हे पण शक्य नाहीये. आणि यासाठी आपल्याला स्टेप नंबर 3 मध्ये जावं लागेल, दॅट इज चेक वेदर द कंपनीज फंडामेंटल्स आर स्ट्रॉंग. कुठल्याही स्टॉक मध्ये निवेश करण्या अगोदर त्या कंपनीच्या फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत की नाही हे चेक करणे अतिशय गरजेचे आहे. आणि यासाठी तुम्ही त्या कंपनीचे प्रॉफिट्स बघू शकता, कंपनीचा रेव्हेन्यू बघा, त्याची बॅलन्स शीट बघा, मॅनेजमेंट कसं आहे ते बघा. तुम्ही प्रश्न विचारा की या कंपनीचे रेव्हेन्यूज किंवा कॅश जनरेशन इनफ आहेत का? ही कंपनी तुम्हाला पुढे जाऊन डिव्हिडंड देऊ शकणार आहे का? ही कंपनी पुढे जाऊन आपले प्रॉफिट्स रिइन्व्हेस्ट करू शकणार आहे का? या कंपनीकडे काही कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेजेस आहेत का? म्हणजे या कंपनीचा जो मार्केट शेअर आहे ते रायव्हल्स नाही ना घेऊन जाणार, तर त्यासाठी काही कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज आहे का कंपनीकडे? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला माहिती असायला पाहिजे की ही कंपनी कुठले प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस ऑफर करते. काही डेट लेवल्स आहेत का कंपनीमध्ये, आणि ज्या सेक्टरमध्ये ही कंपनी ऑपरेट करते त्या सेक्टरचा डेट लेवल काय आहे. आणि अशा काही प्रश्नांची जेव्हा तुम्हाला उत्तर भेटतील तेव्हा तुम्हाला त्या कंपनीच्या फंडामेंटल संदर्भात खूप काही माहिती भेटणार. एकदा तुम्ही हे आयडेंटिफाय केलात की ही कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे आणि या कंपनीचा नक्कीच ग्रोथ होणार आहे, त्यानंतर तुम्ही त्या पर्टिक्युलर कंपनीचा स्टॉक परचेस करू शकता. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जर कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग नसेल देन देर इज नो राईट टाइम टू बाय द शेअर्स. अशा कंपनीचे शेअर्स कधीही बाय करू नका. कधी कधी काय असतं, कंपनीज फंडामेंटली खूप स्ट्रॉंग असतात परंतु तरीही आपण त्या कंपनीचे शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट नाही केलेलं बरं असतं. का असं आणि केव्हा असं होतं ते सुद्धा आपण पुढे जाऊन याच व्हिडिओमध्ये आपण बघूया. सो स्टे ट्यून्ड. ओके, आता हे सगळं केल्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जे आपल्याला कन्सिडर करावा लागणार, ते म्हणजे टायमिंग अँड व्हॅल्युएशन बिफोर बाईंग अ स्टॉक. बऱ्याचदा लोक म्हणतात की कुठलाही शेअर कधी बाय करायचं माहितीये का? जेव्हा त्या पर्टिक्युलर शेअर मध्ये मार्केट करेक्शन आलंय किंवा डीप आलंय. परंतु हे नेहमी शक्य आहे का? हो, खरंच लोक म्हणतात, परंतु लक्षात घ्या, मार्केट करेक्शन किंवा डीप हे सगळं अनालिसिस करण्यासाठी तुम्हाला खूप रिसर्च करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला करेक्ट जजमेंट पण तुमची असायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला मार्केट डिरेक्शन लक्षात येईल आणि प्रत्येकदा तुमचं जे अनालिसिस आहे ते बरोबरच होणार आहे हे पण पॉसिबल नाहीये. आणि म्हणून आम्ही ऑलवेज काय सजेस्ट करतो की तुम्ही क्वालिटी ऑफ द स्टॉक वर फोकस करा आणि लॉंग टर्म खेळा. जर का तुमचं इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म असेल तर हे जे शॉर्ट टर्म व्होलॅटिलिटी असतात ना, हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटला अजिबात अफेक्ट करत नाही. अच्छा, याला सोडून अजून दुसरा काय बेस्ट टाइम आहे का स्टॉक परचेस करण्यासाठी? तर तो आहे जेव्हा स्टॉक अंडर व्हॅल्यूड असतो तेव्हा. आणि आता आपल्याला कसं माहिती पडेल की हा स्टॉक अंडर व्हॅल्यूड आहे का? तर सर्वात सोपी मेथड टू फाइंड आउट वेदर द स्टॉक इज अंडर व्हॅल्यूड ते आहे की तुम्ही त्या स्टॉकचा पी रेशो बघा. पी रेशो तुम्हाला सांगेल की हा स्टॉक किती एक्सपेन्सिव्ह आहे. जर का एखाद्या स्टॉकचा पी रेशो जास्त असेल, हायर असेल, तर याचा अर्थ असा आहे की हा स्टॉक एक्सपेन्सिव्ह आहे. ओके, आणि जर का एखाद्या स्टॉकचा पी रेशो कमी आहे, लोअर आहे, याचा अर्थ असा आहे की हा स्टॉक चीपर आहे आणि अंडर व्हॅल्यूड आहे. अशा वेळेस तुम्ही त्या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये निवेश करू शकता. म्हणून इफ अ कंपनी इज फंडामेंटली स्ट्रॉंग, त्या कंपनीचा ह्यूज ग्रोथ पोटेन्शियल आहे आणि त्या कंपनीचे स्टॉक्स अंडर व्हॅल्यूड आहेत, तर दिस इज द बेस्ट टाइम टू इन्व्हेस्ट इन द स्टॉक. मागे आपण बघितलेला की कधी कधी स्टॉक्स फंडामेंटली स्ट्रॉंग असतात तरी त्या स्टॉक्स मध्ये निवेश करणे हे ऍडवायझेबल नसतं. आता बघूया वाय. तर त्यासाठी आपल्याला समजावं लागेल वेन नॉट टू बाय स्टॉक, आणि त्यात सर्वात फर्स्ट जे आहे ते आहे वेन देर इज अन अपवर्ड मुवमेंट इन द स्टॉक बिकॉज ऑफ हर्ड मेंटॅलिटी. मित्रांनो, हर्ड मेंटॅलिटी तुम्हाला माहिती असेल ना, ऐकलं असाल तुम्ही.
सो बेसिकली प्रत्येक लोक या पर्टिक्युलर शेअरला परचेस करतायत म्हणून मी सुद्धा परचेस करून घेतो, हे अयोग्य आहे. ही मेथड चांगली नाही आणि अशा मेथडनी तुम्ही निवेश करू नका. याला म्हणतात हर्ड मेंटॅलिटी. कारण प्रत्येक से फॉर एक्झाम्पल प्रत्येक लोक HDFC बँक बाय करतायत म्हणून मी पण बाय करून घेतो. ही जी मेथड आहे ही ऍडवायझेबल नाही. मला माहिती आहे की फंडामेंटली द कंपनी स्ट्रॉंग, परंतु जर का प्रत्येक लोक त्या पर्टिक्युलर शेअरला परचेस करत असतील, त्या पर्टिक्युलर शेअरला जर का मीडिया कव्हरेज भेटत असेल आणि प्रत्येक स्टॉक अॅनालिस्ट आपल्या रिकमेंडेशन लिस्टमध्ये ते HDFC बँकचा शेअर जर का दाखवत असतील, तर याचा अर्थ असा आहे की हे जे शेअर्स आहेत हे ओव्हर प्राइस झालेत आणि त्या पर्टिक्युलर शेअरला परचेस करण्यासाठी हा अयोग्य वेळ आहे. तुम्ही थांबा, लेट द स्टॉक प्राइस फॉल, मार्केट करेक्शन होऊ द्या आणि त्यानंतर जेव्हा तो पर्टिक्युलर शेअर फेअरली प्राइस्ड असेल ना, त्यावेळेस तुम्ही त्या पर्टिक्युलर शेअरला परचेस करू शकता. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का स्टॉक प्राइस कंटिन्युअसली फॉल होत असेल तरी तुम्ही त्या स्टॉक मध्ये डायरेक्टली इन्व्हेस्ट करू नका. जस्ट बिकॉज स्टॉक प्राइस खालती येत आहे आणि स्टॉक स्वस्त झालाय म्हणून आपण पण घेऊन घेऊ, हे प्रोसेस आणि ही मेथोडॉलॉजी बरोबर नाही. आपल्याला बघावं लागेल की कंपनीचे फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत का, आणि जर का कंपनीचे स्टॉक प्राइसेस कंटिन्युअसली डिक्लाइन होत आहेत तर यामागचं कारण काय आहे आणि पुढे जाऊन परत हे प्राइसेस वाढणार आहेत का. तसंच जस्ट बिकॉज सम शेअर प्राइसेस आर इन्क्रीजिंग कंटिन्युअसली दॅट डज नॉट मीन वी शुड बाय देम. कंपनीचे फंडामेंटल्स बघा, तुम्ही हे चेक करा की कंपनीची जर का शेअर प्राइसेस इन्क्रीज होत असेल तर या मागचं कारण काय आहे, आणि शॉर्ट टर्मला होत असेल किंवा कधी कधी लॉंग टर्मला होत असेल प्राइस राईज, तर या मागचे कारण काय आहे. एखादी काही लहान न्यूज आली का बाहेर, काही इव्हेंट झालाय का मार्केटमध्ये. आपल्याला केअरफुली मार्केट अनालाइज करावं लागेल, प्रत्येक फॅक्टर्सला बघून त्यानंतर आपण डिसाईड करायला पाहिजे की वेदर आय शुड परचेस दिस स्टॉक ऑर नॉट, नॉट जस्ट बिकॉज इट इज इन्क्रीजिंग और नॉट जस्ट बिकॉज इट इज डिक्लाइनिंग. आता एकदा आपल्या लक्षात आलंय व्हेन टू बाय स्टॉक्स. आता यानंतर ऑब्वियस क्वेश्चन आपल्या मनात काय आहे, व्हेन शुड आय सेल अ स्टॉक. तर मित्रांनो, असे काही कॉन्क्रीट रूल्स नाहीयेत ज्यांना फॉलो करून त्यानंतर आपण शेअर्स विकू शकतो, परंतु काही कारण असू शकतात फॉर सेलिंग अ शेअर. आपण काही उदाहरणार्थ बघूया. फॉर एक्झाम्पल, फंडामेंटल अँड अंडरलाईन थीम हॅव चेंज्ड. आता याचा अर्थ काय. लेट्स अज्युम तुम्ही TCSच्या शेअर्स मध्ये निवेश केलेला, कारण TCS कंपनीचे जे CEO होते राजेश गोपीनाथन, तुम्हाला त्यांच्या लीडरशिप क्वालिटीवर विश्वास होता आणि आता काय झालंय, त्यांनी रिझाईन केलंय आणि म्हणून या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करणं मागचा तुमचा जो कारण होता तो आता नाहीये आणि म्हणून तुम्ही विचार करू शकता की आता मला हे शेअर्स विकायला पाहिजेत. आणि हे फक्त एक रिझन आहे, परंतु इन्व्हेस्टमेंट मागे जर का तुमचे बरेच रिझन्स असतील तर तुम्ही ते शेअर्स विकू नका. तुम्ही यू स्टे इन्व्हेस्टेड इन द शेअर्स. ओके. आणि जर का तुम्ही त्या शेअर मध्ये इन्व्हेस्ट केलेला नॉट बिकॉज ऑफ हिज प्रेझेन्स, अजून काही दुसरे रिझन्स असतील, देन यू मे नॉट सेल द शेअर्स. यू मे डिसाइड टू कीप द शेअर्स ॲज इट इज. सो तुम्ही पर्टिक्युलर शेअर मध्ये जेव्हा निवेश करता आणि ज्या कारणांमुळे तुम्ही निवेश करता, जर का ते कारण आता नसतील तर तुमचा इन्व्हेस्टमेंट विकायचा टाइम आला. यानंतर दुसरा जो कारण असू शकतो ते आहे स्ट्रक्चरल शिफ्ट इन द इंडस्ट्री. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही भारती एअरटेल मध्ये इन्व्हेस्ट केलेला, दे ओन एअरटेल डिजिटल टीव्ही 7 years अगो. तुम्ही इन्व्हेस्ट केलेला कारण DTH दॅट इज डायरेक्ट टू होम हे एक नवीन कन्सेप्ट होता. ज्यावेळेस लोक केबल ऑपरेटर्स असायचे, अशा वेळेस DTH तुम्हाला कस्टमाइज चॅनल पॅक्स घ्यायचं परमिशन द्यायचं, जेणेकरून जे कंटेंट कन्झम्पशन आहे ते खूप रिफाईन झालेलं आणि लोकांचा सबस्क्रायबरचा जो व्ह्यूइंग एक्सपिरियन्स आहे तो पण सुधारला. आणि म्हणून तुम्ही त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये निवेश केला, कारण तुम्हाला असं वाटलं की खूप जास्त ग्रोथ होईल. परंतु आज बरेच OTT प्लॅटफॉर्म आलेत. फॉर एक्झाम्पल, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, डिझनी प्लस, हॉटस्टार, आणि आता ही अख्खी इंडस्ट्री डिस्टर्ब झालेली आणि DTH कंपनीजचे जे रेव्हेन्यूज होते हे सिग्निफिकंटली खालती आलेले. आणि अशा वेळेस तुम्ही प्लॅन करू शकता की मला हे शेअर्स आता विकायचे. म्हणून कुठलाही जर का स्ट्रक्चरल चेंज होत असेल एखाद्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये, आणि जर का हा मोठा चेंज असेल आणि तुमच्याकडे ते पर्टिक्युलर कंपनीचे स्टॉक्स असतील, कधी कधी काय असतं, कंपनीचे बिझनेस मॉडेल्स पण चेंज होतात अकॉर्डिंगली, आणि म्हणून सुद्धा तुम्ही विचार करू शकता की अरे, लेट्स गो आउट ऑफ द इन्व्हेस्टमेंट, लेट्स नॉट रिमेन इन्व्हेस्टेड इन दिस शेअर्स एनिमोर. आणि या काही कारणांमुळे लोक युजली शेअर्स सेल करतात. यानंतर अजून एक कारण म्हणजे बेटर अपॉर्च्युनिटीज. फायनान्समध्ये जर का सर्वात महत्वाचं काही असेल तर ते आहे कॅपिटल. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला एखादा कुठला तरी स्टॉक तुमच्या लक्षात आला ज्याच्यात खूप चांगलं पोटेन्शियल आहे इम्प्रुव्हमेंटचा किंवा ग्रोथचा, परंतु तुमचे जे पैसे आहेत ते नॉर्मल इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवून करून ठेवले तुम्ही. आता प्रॉब्लेम काय आहे, तुम्हाला वाटते की जे नवीन स्टॉक आहे
हे अतिशय जास्त चांगला ग्रोथ करणारे, म्हणून जास्त तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट येईल, परंतु मात्र तुमचे पैसे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंटमध्ये टाईड अप आहेत. अशा वेळेस तुम्ही आपल्या एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्सला काढून ते पैसे तुम्ही या नवीन स्टॉकमध्ये निवेश करू शकता. इव्हन दो तुमचा जो एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट आहे तो चांगलाच परफॉर्म करतोय, परंतु तरी तुम्हाला त्याहून जास्त बेटर अपॉर्च्युनिटी मिळाली म्हणून तुम्ही त्याच्यातनं पैसे काढून या नवीन अपॉर्च्युनिटी तुम्ही टाकू शकता. अच्छा, असं काही गॅरंटी नाहीये की तुम्ही या नवीन स्टॉकमध्ये ज्या तुम्ही पैसे टाकताय त्या स्टॉकमध्ये तुम्हाला चांगलंच खूपच चांगला रिटर्न भेटेल, परंतु मात्र तुम्हाला या अपॉर्च्युनिटीला मिस करायचं नसेल तर तुम्हाला हा डिसिजन घ्यावाच लागणार आहे आणि तुम्हाला तुमच्या एक्झिस्टिंग स्टॉक्सला सेल करून ते पैसे घेऊन या नवीन स्टॉकमध्ये तुम्हाला गुंतवणूक करावा लागणार आहे. अजून एक कारण असू शकतो कंपनीचे शेअर्स विकण्यामागचं, ते म्हणजे कंपनीचे फंडामेंटल्स चुकलेत. प्रत्येक कंपनीचे काही ना काही अप्स आणि डाऊन्स होणारच आहेत. बरेच शॉर्ट टर्म प्रॉब्लेम्स तुम्हाला कंपनीमध्ये दिसेल आणि आपण मॅक्झिमम हे जे शॉर्ट टर्म प्रॉब्लेम्स असतात त्याला आपण ओव्हरलुक करतो. फॉर एक्झाम्पल कोविड-19 पॅन्डेमिक आला. कोविड-19 पॅन्डेमिकमुळे बरेच इंडस्ट्रीज अफेक्ट झालेत, हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल, परंतु याचा अर्थ असं नाही की या कंपनीचे फंडामेंटल स्ट्रॉंग नाहीयेत आणि फक्त शॉर्ट टर्म प्रॉब्लेम्समुळे शेअर्स विकायचे ही जी स्ट्रॅटेजी आहे हे करेक्ट नाही. आपल्याला त्या कंपनीचे फंडामेंटल्स का चुकलेत हे पण बघावं लागेल. जर का तुम्हाला काही लॉंग टर्म इश्यूज दिसत असतील, फॉर एक्झाम्पल आपला जो पर्टिक्युलर स्पेसिफिक टाईप ऑफ प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची डिमांड जर का फॉल झाली असेल आणि असं काही तुम्हाला लॉंग टर्म इश्यू दिसत असेल, अशा वेळेस तुम्ही त्या कंपनीचे शेअर्स विकून तुम्ही बाहेर पडू शकता, परंतु शॉर्ट टर्म प्रॉब्लेम्सला बघून कधीही शेअर्स विकायचे नाहीत. फॉर इन्स्टन्स सत्यम कम्प्युटर्स बॅक इन 90s हा खूप अतिशय सक्सेसफुल आयटी फर्म होती, परंतु 2015 मध्ये कोलॅप्स झाली आणि शटडाऊन झाली. त्यामागचे बरेच रिझन्स होते, पण मात्र सर्वात मोठा रिझन होता फॉल्सिफाईड रेव्हेन्यूज आणि काही अजून कॉर्पोरेट इश्यूज होते. या कंपनीचे शेअर्स मार्च 2000 मध्ये 7229 रुपीजचे होते. 2009 मध्ये याची व्हॅल्यू, जानेवारी 2009 मध्ये त्याची व्हॅल्यू झालेली 11 रुपीज 50 पैसे. हे बघून आपल्याला कल्पना येते की जेव्हा कंपनीचे फंडामेंटल्स मध्ये काहीतरी फिशी असेल तर अशा वेळेस शेअर्स विकून बाहेर पडणे हेच योग्य डिसिजन असेल. यानंतर स्टॉक विकण्यामागचं अजून एक कारण असू शकतो, दॅट इज चेंज इन आवर प्रिन्सिपल्स और चेंज ऑफ प्लॅन्स. याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता तेव्हा तुमचे काही इन्व्हेस्टमेंट प्रिन्सिपल्स असतात, काही इन्व्हेस्टमेंट गोल्स असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला हाऊस घ्यायचा असेल, काही म्हणजे आपला प्रत्येक इन्व्हेस्टरचा एक ॲटिट्यूड असतं टुवर्ड्स रिस्क आणि किती वर्ष हे आपले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवून ठेवायचे. हे सगळे जे प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल्स आहेत, जर का याच्यात काही चेंजेस आलेत तर अशा वेळेस एक इन्व्हेस्टर स्टॉक सेल करून बाहेर पडतो. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही ITC मध्ये इन्व्हेस्ट केलेला, कारण ही कंपनी भारतात सिगरेट इंडस्ट्रीमध्ये मार्केटमध्ये लीडर आहे. लेट्स अज्युम तुमचे इन्व्हेस्टमेंट प्रिन्सिपल्स चेंज झालेत आणि तुम्हाला अशा कंपनीमध्ये निवेश करायचा नाहीये जी कंपनी टोबॅको प्रोड्यूस करते आणि म्हणून तुम्हाला हे स्टॉक्स आपल्या पोर्टफोलिओ मधनं काढायचे आणि या कारणामुळे तुम्ही त्या पर्टिक्युलर ITC कंपनीचे स्टॉक्स विकता. हे एक फंडामेंटल रिझन असू शकतं. कदाचित अजून एक पॉइंट आहे, कदाचित तुम्ही चुकीचा इन्व्हेस्टमेंट केलेला आहे आणि म्हणून तुम्ही स्टॉक विकायचा प्लॅन करत आहात. मिस्टेक हॅपन्स आणि जेवढं लवकर आपल्याला लक्षात येईल की आपण इन्व्हेस्टमेंट करताना चुकलोय आणि जेवढं लवकर आपण करेक्टिव्ह ऍक्शन घेऊ तेवढं चांगलं. कधी कधी आपण शेअर परचेस करतो आणि त्यानंतर आपल्याला जी कल्पना होती तशी ती कंपनी नाही निघत. समजा त्या कंपनीला खूप टफ कॉम्पिटिशन फेस करावी लागते किंवा त्या कंपनीची पोझिशन वाईटच होत राहतीये, म्हणजे चांगली होत नाहीये, वाईटच वाईट होत जातीये. आणि यामागचे बरेच रिझन्स असू शकतात. आपण जेव्हा स्टॉक सिलेक्ट करतो तेव्हा बरेच रिझन्स असतात आणि कदाचित ते रिझन्स अनालाइज करताना आपल्याकडनं काही चूक झाली असेल आणि म्हणून आपण हे चुकीचा स्टॉक सिलेक्ट केलं. परंतु आता तुम्हाला माहिती झालाय ना, तर जसंच तुम्हाला माहिती झालंय तुम्ही त्या इन्व्हेस्टमेंट मधनं बाहेर पडा. ही एक चांगली स्ट्रॅटेजी आहे. तर आता मात्र तुमच्या मनात विचार आला असेल की जेव्हा शेअर प्राइसेस अतिशय फॉल व्हायला लागतात किंवा खूप सिग्निफिकंटली इन्क्रीज होतात तर आपल्याला शेअर्स विकायचे नाहीयेत का? तर चला मित्रांनो, लेट्स फाइंड आउट एन आन्सर टू द क्वेश्चन when not to sell a stock. First of all, लक्षात ठेवा, don't sell any stock just because someone tells you to do so. एखादा तुमचा कोण मित्र असेल किंवा ओळखीचा असेल किंवा इन्व्हेस्टर असेल एखादा, फक्त तो तुम्हाला म्हणतोय की हा पर्टिक्युलर कंपनीचा स्टॉक तुझ्याकडे आहे XYZ स्टॉक आणि मला असं वाटतं तू या स्टॉकला विकून टाक, फक्त तो म्हणतोय म्हणून मी हा स्टॉक विकायचा का? नाही. अशा वेळेस आपल्याला आपला स्वतःचा थॉरो अनालिसिस करायला पाहिजे. अँड इफ यू आर कन्व्हिन्स्ड विथ युअर ओन अनालिसिस
दॅट इट इज वाईज टू सेल द स्टॉक देन सेल द स्टॉक. मिअरली फक्त कोणतरी आपल्याला म्हणतोय की आपला हा स्टॉक विकून टाक म्हणून आपण स्टॉक विकतोय, ही स्ट्रॅटेजी चांगली नाही. पण आता मात्र तुम्हाला प्रश्न पडला असेल, व्हॉट शुड आय डू वेन द स्टॉक प्राइस स्टार्ट्स फॉलिंग. मला एक सांगा, जस्ट बिकॉज तुमच्या स्टॉकचे प्राइसेस खालती येत आहेत दॅट डझंट मीन की कंपनीचा म्हणजे कंपनी वाईट आहे म्हणून. हे जे स्टॉक प्राइसेस गिरतात किंवा चढतात ही नॉर्मल टेंडन्सी आहे. हा, जर का तुमचे शेअर्स प्रोलॉंग पिरियड मध्ये फॉल होत असेल तर तुम्हाला अनालाइज करावं लागेल की या मागचं कारण काय आहे. आणि जर का तो कारण शॉर्ट टर्म असेल तर तुम्हाला अजिबात वरी करायची किंवा टेन्शन घ्यायची गरज नाहीये. करेक्शन होईल आणि परत तुम्हाला लॉंग टर्म मध्ये हा स्टॉक बरोबर रिटर्न देणार. सर काय करावं वेन द स्टॉक प्राइस गोज अप. मग आता तरी सेल करायचं का? नाही. जस्ट बिकॉज स्टॉकचे प्राइसेस वाढतायत दॅट डज नॉट मीन वी शुड सेल इट. याचे काही इंडिकेटर्स असतात. शक्य आहे की कंपनीचे खूप ग्रोथ पोटेन्शियल आहे आणि म्हणून जास्तीत जास्त लोक या पर्टिक्युलर कंपनीचे शेअर्स परचेस करतायत आणि म्हणून शेअरची प्राइसेस वाढतायत. जर का तुम्ही आता हे शेअर विकलात तर तुम्हाला ही जी ग्रेट अपॉर्च्युनिटी आहे, जी पुढे जाऊन तुम्हाला ग्रेट पोटेन्शियल इन्क्रीज होऊ शकते, ती तुम्हाला नाही भेटणार. काही मोस्ट सक्सेसफुल कंपनीज आहेत, फॉर एक्झाम्पल TCS आहे, इन्फोसिस आहे, HUL आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज आहेत. हे इन्व्हेस्टर्सचे जे कॅपिटल आहे याला कंपाऊंड करतात. 10 वर्ष लोक या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करून बसतात आणि म्हणून जर का तुम्ही अशा कंपनीचे शेअर्स लवकर विकलात तर तुमचा हा प्रॉफिट जो असू शकतो तो नाही होणार, तुमचे फ्युचर गेन जातील. तर मित्रांनो, हे काही कारण होते टू बाय अँड सेल स्टॉक्स. तुम्हाला काय वाटते, वेन इज द राईट टाइम टू बाय ऑर सेल स्टॉक? या प्रश्नाचा काही एक सोपा सिंपल आन्सर नाहीये आणि हे प्रत्येक माणसावर डिपेंड करतो की त्याचा अनालिसिस काय आहे. लक्षात ठेवा, स्टॉक मार्केट हा अनप्रेडिक्टेबल आणि वोलाटाईल असतं आणि म्हणून सॉलिड अंडरस्टँडिंग घेऊन त्यानंतर मार्केटमध्ये उतरा आणि त्यानंतर इन्व्हेस्टिंग करा. तुम्ही काय स्ट्रॅटेजीज फायनल केलेत टू बाय ऑर सेल स्टॉक्स आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवा. मित्रांनो, लक्षात ठेवा, ही जी व्हिडिओ आहे ही एज्युकेशनल पर्पसेस साठी आहे आणि हे कुठल्याही प्रकारचा काही फायनान्शियल किंवा प्रोफेशनल ऍडवाइस नाही. आम्ही कुठल्याही प्रकारचे बाय किंवा सेल रिकमेंडेशन कुठल्याही स्टॉक संदर्भात देत नाही. जर का तुम्हाला आमची ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज हिट द सबस्क्राईब बटन अँड डोंट फॉरगेट टू लाईक अँड शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स आणि फॅमिली ऑल्सो, कारण त्यांनाही हा व्हिडिओ आवडेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सायनिंग ऑफ, सिया आदर्श जोशी. बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.